गोंदिया तालुक्यातील लोधीटोला गावात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप गावातील महिलांनी केलाय। काही युवकांकडून महिलांसोबत असभ्य वर्तन केले जात असल्याचा आरोप या महिलांनी केलाय। या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महिलांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे। लोधीटोला गावातील महिलांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत आपल्या समस्या मांडल्या। गावातील काही युवक रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना अश्लील भाषेत बोलणं, अश्लील इशारे करणं आणि त्रास देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या प्रकारांना विरोध करणाऱ्या नागरिकांनाही धमकावलं जात असल्याचा दावा महिलांनी केला आहे। त्यामुळे गावातील महिला भीतीच्या वातावरणात वावरत असून रस्त्यावरून ये-जा करतानाही त्यांना असुरक्षित वाटत असल्याचं महिलांनी सांगितलं। संबंधित युवकांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आलाय। याशिवाय परिसरात अवैध धंदे, जुगार आणि अवैध उत्खनन सुरू असल्याचे आरोपही महिलांनी केले आहेत। मात्र या प्रकारांवर पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कठोर कारवाई होत असण्याचा आरोप यावेळी करण्यात आला। जब घटना घटी उस समय तुम्हारे गांव के पुरुष व्यक्ति लोग कहाँ थे? पुरुष व्यक्ति लोग सब थे, पर सब इधर उधर सब आजू बाजू से मजा नहीं हमारे घर के थे, बस घर के तीन लोग उनको भी मारपीट किए। पुलिस में शिकायत किया आपने? किए सर। महिलांनी पोलीस प्रशासनानं संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्यानं न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला।